आता मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की आपल्या या सखी ग्रुपमध्ये असा कोणता स्टाफ आहे, अशा कोणत्या लेडीज आहेत, है का नाही, अशा कोणत्या मॅडम आहेत, येस, की त्यांना ऑर्गॅनिक लीड बद्दल, ऑर्गॅनिक मार्केटिंग बद्दल थोडं बहुत माहिती आहे किंवा काही गोष्टी माहिती आहेत. क्लिअर? बघा बरं, मी म्हणून टाईप करा. आता मी स्क्रीन शेअर करतोय, ठीक आहे, ॲपची स्क्रीन शेअर करतोय. येस. अरे वा, माहिती आहे ना कोणाला? स्वाती उबाळे मॅडमला माहिती आहे. येस. एक 2 मिनिट फक्त आपण स्वाती उबाळे मॅडमला विचारू आणि नंतर मग मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करतो. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना आपण अप्रिशिएट करायला पाहिजे. सुनीता उबाळे का स्वाती उबाळे मॅडम? येस, स्वाती उबाळे, सॉरी हा, दोघी बहिणी बहिणी आहेत का? सुनीता वाबळे नाही. आणि उबाळे, सॉरी, स्वाती उबाळे मॅडम. हो सर, येस बोला. मॅडम. ऑर्गॅनिक मार्केटिंग, मार्केटिंग बद्दल तुम्हाला काय माहिती आहे थोडक्यात शेअर करा, तोपर्यंत मी इकडे स्क्रीन शेअर करतो. सर, ऑर्गॅनिक लीड जनरेशन म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप किंवा फेसबुक ग्रुप मधून आपण डिजिटल मार्केटिंग करू शकतो. त्यांना आपल्या व्यवसायाबद्दल किंवा बिझनेस बद्दल माहिती ऍड देऊन त्यांच्याकडून आपण लीड जनरेट करू शकतो. गुड. म्हणजे म्हणजे तिथं आपल्याला काही पे करावं लागत नाही, फ्री मध्ये होतं. ओके. आणि जर समजा मी तुम्हाला म्हटलं की फक्त व्हॉट्सअपच नाही तर बरेच मार्ग आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल किंवा काय सांगता येईल तुम्हाला? येस. ओके, ठीक आहे, चला, तुम्ही जेवढी माहिती सांगितली तेवढी पुरेपूर आहे. ठीक आहे, चांगलं नॉलेज आहे. आय अप्रिशिएट यू. ग्रेट. आता मी जे सांगणार आहे ते एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आता एकदा आपली रात्रीची फाईल 1 मिनिट. अरे सखी, हा, सापडले हा. हे बघा, काही शिकायचं असेल तर वेळ द्यावा लागेल. त्यातली त्यात आपण खूप छान असं नॉलेज देतोय, ते पण फ्री मध्ये. त्यामुळे वेळ तर द्यावाच लागणार आहे. रूल्स पाळावे लागतील, वेळ द्यावा लागेल, शिकायची इच्छा ठेवावी लागेल. बरोबर आहे का? दे रे हरी पलंगावरी, असं तर नाही होऊ शकत. क्लिअर? चला, मी स्क्रीन शेअर करतोय. बघा, नोटबुक घेतली तुम्ही, फ्री मार्केटिंग, येस, ऑर्गॅनिक मार्केटिंग लिहिले. त्याच्यामध्ये आणखी सांगतो तुम्हाला वेगवेगळे व्हॉट्सअपचे ग्रुप. ठीक आहे, चला शेअरच करून दाखवतो मी तुम्हाला. सॉरी फॉर दॅट. चला, स्क्रीन शेअर करतो मी आता. ओके, चला, क्लिअर? येस, करू शेअर. ओपन करतो, ओपन केली की चालू करतो. क्लिअर? मला फक्त 1 मिनिट आहे, लगेच शेअर करतो. चला, स्क्रीन शेअर करतोय.
सापडली मला फाईल, कारण माझ्या मोबाईल मध्ये जर तुम्ही पाहायला गेलात भरपूर इन्फॉर्मेशन असते. आता काय सांगू तुम्हाला, बघा मला एवढा वेळ गेला फाईल शोधायला. तेवढ्या फाईल असतात, कामच तेवढं चालतं आपलं. ठीक आहे, एक मिनिट मी ओपन करून बघतो आणि मग तुम्हाला दाखवतो. क्लिअर? रंगीबेरंगी फाईल बनवलेली आहे छान अशी, मला एकदा पाहू द्या. ओपन व्हायला वेळ का घेते ही फाईल? कनेक्टेड तर आहे वायफाय. चला ओपन झाली. ऑर्गेनिक लीड, यस. चला चालू करू. थोडं फास्ट येतो, काळजी करू नका. शेअर डॉक्युमेंट्स, स्क्रीन शेअर करतोय. लक्ष द्या सर्वजण. चला दिसतीये स्क्रीन? यस, स्क्रीन दिसतीये का? बघा टॉपिक दिसतोय आजचा, ऑर्गेनिक लीड जनरेशन प्लस सेल्स मास्टर क्लास. इट्स ओके. RS की रूट ऑफ सक्सेस फॉर वुमेन ट्रेनिंग मास्टर क्लास आहे आजचा. बघा ऑर्गेनिक लीड म्हणजे काय, फ्री मध्ये ग्राहक कसे मिळवायचे, योग्य टार्गेट कस्टमर कोण. आता काही गोष्टी लिहून घ्या. ऑर्गेनिक लीड वेज पेड लीड. ऑर्गेनिक लीड मध्ये आपल्याकडे आहे व्हॉट्सअप मार्केटिंग. व्हॉट्सअपला आपण स्टेटस ठेवू शकतो. फ्रीचे काही ग्रुप्स असतात, ते पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणते ग्रुप असू शकतात. प्रॅक्टिकली तुमच्या लक्षात येतील ते पाहिल्यानंतर. पेड ऍडला आपण आतापर्यंत जवळपास या 3 वर्षामध्ये 9 ते 9.5 लाख रुपये खर्चले. ठीक आहे, पेड ऍडला म्हणतोय, मेटा ऍडला. त्यावेळेस कुठं आज आपल्याकडे RS एज्युकेशन मध्ये 1200 ते 1400 विद्यार्थी शिकत आहेत. क्लिअर? मग आता तुम्ही विचार करा, जर तुम्हाला वाढवायचं असेल, जर 1000च्या पुढे संख्या न्यायची असेल तुमच्या कोणताही सर्व्हिस, प्रोडक्ट असो किंवा मग सर्व्हिस असो. आता प्रोडक्ट आणि सर्व्हिस काय, समजा तुम्ही साडी विकताय, तुम्ही ज्वेलरी विकताय, तुम्ही मेहंदी कोण विकताय, हे काय झालं, हे झाले प्रोडक्ट, ते सेल करायचे. सर्व्हिस म्हणजे काय, तुम्ही मेहंदी काढून देताय, तो कोर्स आहे तुमचा. तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स किंवा ब्युटी पार्लर करताय, ती सर्व्हिस देताय, ती झाली सर्व्हिस. तुम्ही टीचिंग करताय, ती झाली सर्व्हिस. तुम्ही फोनिक्स अबॅकस वगैरे शिकवताय, ती झाली सर्व्हिस. मग ती ऑफलाईन घ्या नाही तर ऑनलाईन घ्या. आपण ऑनलाईन मध्ये आलो, पहिल्या वर्षी आपण भरपूर पैसा खर्च केला, पण त्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट नाही आले. ज्यानं त्यानं लुटायचा प्रयत्न केला. आज हे जे मॅडम तळमळीनं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतायत ना, हे जे मॅडमची तळमळ बघून मी याच्यात उतरलो नाही तर माझ्या मागे तुम्हाला काय सांगू. आता सांगायला गेलो तर 3 तास पुरायचे नाहीत, सकाळपासून आतापर्यंत शेड्यूलच मग परत म्हणजे काय म्हणते त्याला, एवढी धावपळ की आज मला 5 मिनिट, रविवार असून 5 मिनिट बसायला वेळ नाही भेटत. पण मॅडमची तळमळ बघून मला एनर्जी येते. मॅडमचं टार्गेट 1 लाख महिलांना सक्षम बनवायचं. लक्षात आलं? त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जे आमच्या सोबत झालं, आम्ही याला पैसा द्या, त्याला पैसा द्या, एक आता जे पोस्टर तुम्हाला मी फ्री मध्ये बनवायचे शिकवलं ना चॅट जीपीटीवरून,
त्याच्यापेक्षा भंगार म्हणायला हरकत नाही, आता हा शब्द वापरायला काय अडचण नाही आपल्यामध्ये. त्याला मी 100 रुपये 120 रुपये दिले ते एका पोस्टरला. तर मला हे माझा स्वभाव असा आहे की मला हे अट्रॅक्ट करतं, की जे मार्केटिंग म्हणा, हे पोस्टर बॅनर म्हणा, व्हिडिओज म्हणा, जे लोकांना असं दाखवणे की बाबा आहे आमच्याकडे पण ही सर्व्हिस आहे, आम्ही हे करू शकतो. कारण आपण लोकांपर्यंत, आपण आपल्या कस्टमर पर्यंत, आपण आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचलो नाही तर त्यांना कसं कळणार, त्यांना स्वप्न पडणार का? जगताप सरकडे नवोदयचा पण क्लास आहे, जगताप सरकडे RS सखीचा पण क्लास आहे, जगताप मॅडम RS सखीचा ब्रँड उभा करत आहेत. स्वप्नामध्ये दिसणार आहे का? ते येऊन आपल्याला मुद्दामून कॉल करणार आहेत का? ते आपल्याला सर्च करणार आहेत का? आपल्याला त्या लेवलचा ब्रँड व्हायला वेळ आहे. वेळ म्हणजे कसं, आपल्याला तो तिथपर्यंत जायचंय. त्याच्यासाठी आधी आपले स्वप्न आपल्याला मेहनत करून साकार करावे लागतील, तेव्हा लोकांना स्वप्न पडतील RS सखीच्या बद्दल, RS एज्युकेशन बद्दल. तसं तुमच्याबद्दल म्हणजे मी जे RS सखी आणि RS एज्युकेशनचं बोलतोय ना, ते मी आपलं हक्काचं एक ग्राउंड आहे, एक हक्काचा प्लॅटफॉर्म आहे, मी त्याचं नाव घेतोय. तुम्ही त्या जागेवर तुमचा ब्रँड, तुमची सर्व्हिस, तुमचा हे समजा मी जे बोलतोय ते तुम्ही ते विचार करा की हा सर जे बोलतायत ते माझं पण होऊ शकतं, अशा पद्धतीने. ठीक आहे, तर लक्ष द्या. ब्रँड बनण्यासाठी काही गोष्टी आपल्याला त्याग पण कराव्या लागतात, तशी मेहनत घ्यावी लागते. आणि ऑर्गॅनिक का शिकवतोय, कारण आम्ही जे भोगलंय म्हणा किंवा आम्हाला जे अनुभव आलेत, मी म्हणलं ना आता एका पोस्टरसाठी जर मी 120 रुपये 100 रुपये देत असेल, जे विदिन सेकंदात आता बनतंय, मग ऍड साठी किती दिले असतील, ते व्हिडिओ बनवण्यासाठी किती दिले असतील, ते व्हिडिओ लावण्यासाठी किती दिले असतील. आता मी माझ्या पेड ऍड वैयक्तिक एकदा बसलो ना, मी 10 ते 12 ऍड लावल्याशिवाय उठत नाही. मी शिकलो ना, मी शिकलो, मला सगळ्या गोष्टी शिकलो. आता मला त्याची गरज आहे, मला तेवढी लीड लागते. आपल्याकडे तेवढ्या टेलिकॉलर काम करतायत, तेवढ्या जेन्युइनली काम करतायत. आज फुलनाही फुलाची पाकळी, पण आमच्याकडनं त्यांना काही ना काही मदत होते, ते पण आम्हाला पण आनंद आहे. त्यांना लीड कमी पडायला नको हा हे आमच्या मनात सतत माझ्यावरती प्रेशर राहतं. तरी का कमी पडतातच, कारण की आय अप्रिशिएट यू रेश्मा मॅडम असतील ना, तर खरंच आय अप्रिशिएट यू. 10 लेडीजचं काम एक लेडीज करते, ती म्हणजे रेश्मा मॅडम. स्पष्ट सांगतो, 10 टेलिकॉलरचं काम एकट्या रेश्मा मॅडम करतायत, म्हणून मला त्यांना लीड प्रोव्हाइड करणं होत नाही. मी एवढ्या ऍड लावून, एवढा ते तुम्ही म्हणताय ना मेटा ऍड वर एवढं खर्च कसा, आता तेवढं करावं लागतो. कारण माझी टीम तेवढं काम करत असेल तर मी कमी पडायला नको ना, बरोबर आहे की नाही? एकट्या 10 टेलिकॉलरचं काम एकट्या रेश्मा मॅडम करतायत. आय अप्रिशिएट यू अगेन. आणि तुम्ही बघत असाल, मी काय फक्त बोलतोय म्हणजे उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही. तुम्ही ग्रुपवर बघत असाल त्यांचे पोस्टर वगैरे झळकतात, त्यांचे पेमेंट वगैरे स्किल सगळे येत आहे. असं काही नाही, मी जे बोलतोय फक्त बोलायचं म्हणून, ते ग्रुपवर तुम्हाला पाहायला पण मिळते. ओके, आता आपण जाऊया या गोष्टीकडे. आता हे मी पूर्ण करतो, आता मी अदर काही बोलत नाही. तर तुम्हाला ते दिसलं पाहिजे, जाणवलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे आज हे कशामुळे बोलतोय. हे ऑर्गॅनिक लीड मला शिकावशी का वाटली, कमवा ना 2 पैसे, काय अडचण आहे. आपला उद्देशच तो आहे, महिला सक्षमीकरण, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. आता फ्रीमध्ये ग्राहक कसे मिळवायचे हे यावरती मी बोलणार आहे. टार्गेट कस्टमर कोण आहे, कसं आहे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना व्यवस्थित? माझा आवाज क्लिअर येतोय ना? यस, एकदा यस म्हणून टाईप करा. चला, ज्या जाग्या आहेत त्या रिप्लाय करतील, ज्यांना शिकायचं आहे त्या रिप्लाय करतील, ज्या सिरियस आहेत त्या रिप्लाय करतील, त्या कॅमेरा ऑन ठेवतील. कॅमेरा ऑन ठेवा, मला कॅमेरा ऑन पाहिजे. माझ्या क्लासमध्ये मी रूल्स बनवलेला आहे, मी त्याच विद्यार्थ्यांना अनम्यूट करतो ज्यांचा कॅमेरा ऑन आहे, जे रेग्युलर क्लास अटेंड करतात, जे होमवर्क पाठवतात, जे काही ना काही प्रश्न मला महिन्यामध्ये एकदा कोणी विचारतात. असे रूल्स आहेत माझ्या क्लासमध्ये. मला पालकांनी 3 वेळेस कॉल केला, एका पालकाने, सर आम्ही का फीस भरली नाही का, आमच्या मुलाला तुम्ही अनम्यूट करत नाहीत, काच अनम्यूट करत नाही, त्याला अनम्यूट तुम्ही नका करू, मग बघतो. बघा म्हणलं काय बघायचे, युट्यूब लाईव्ह क्लास असेल नाही तर झूमवर असेल, मी माझे रूल्स सांगतो, त्या रूल्स नुसारच मग फॉलो करायला लावतो विद्यार्थ्यांना. आणि डिसिप्लिन नावाची गोष्ट खरंच गरजेची आहे, उगाच प्रगती होत नाही कोणाची. ठीक आहे, तर बघा अरे सखी, आता व्हॉट्सअप मार्केटिंग वरती तुम्हाला काय करावं लागेल. मग व्हॉट्सअप मार्केटिंग वरती तुम्हाला 5 ते 10 स्टेटस ठेवावे लागतील.
रोज सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा वेळ भेटत तेव्हा ठेवा. का ठेवावा लागतो? का स्टेटस ठेवायचे असतात? बरं 5 ते 10 का ठेवायचे असतात? कारण बघा तुम्ही उगाच बसल्या बसल्या स्टेटस बघणारे पण भरपूर आहे. स्टेटस बघणारे पण भरपूर आहे. हे जे फ्लिपकार्ट वाढले ना, हे जे अमेझॉन वाढले ना, हे जे मिशो वाढले ना, हे जे ममा केअर वाढले ना, हे याच गोष्टीमुळे वाढले की ते दाखवतात. एकदा तुम्ही त्या साईडला गेले रे गेले, तुम्हाला ऍड त्यांची दिसणार. तुम्ही गुगल ओपन करा, तुम्ही युट्यूब ओपन करा, तुम्ही फेसबुक ओपन करा, तुम्ही इंस्टाग्राम ओपन करा, तुम्ही जे साईडवर जे सर्च केलं ते पुढ्यात येणार. जोपर्यंत विकत नाही घेणार तो ते पुढ्यात येणार, म्हणजे पुढे येणार, समोर दिसणार. कोणाकोणाला जाणवलंय असं? मी म्हणून टाईप करावं. तुम्ही एखादा प्रोडक्ट सर्च केलाय आणि तो तुम्हाला 2-3 ठिकाणी परत परत पाहायला मिळालाय. असं झालंय का? सोशल मीडियावर ज्याचे आहेत त्यांना हे 100% झालेलं असणार. येस ऑर नो? झालंय का? मी म्हणून टाईप करा. येस म्हणजे मी वेगळं काही सांगतोय का? जे घडतंय तेच सांगतोय, जे होतंय तेच सांगतोय, जे आहे तेच सांगतोय. कारण आय एम अ प्रॅक्टिकल मॅन. मी प्रॅक्टिकलीच बोलणार, प्रॅक्टिकली शिकवणार. उगा हवेत गोळ्या नाही मारणार. लक्षात आलं? बघा, सकाळ दुपार संध्याकाळ 5 ते 10 स्टेटस ठेवा. तुम्ही RS सखीचे ठेवा, RS एज्युकेशनचे ठेवा, तुमच्या प्रोडक्टचे ठेवा, तुम्ही जे काही करताय त्याचे ठेवा. मग सुरुवात करा. तर आपण ChatGPT शिकवलंय, तुम्हाला बनवायला काही वेळ नाही लागला. चला 5-10 हे सांगतोय ना स्टेटस, 5-10 ठेवा. ऍटलीस्ट आपण 2-3 तर बनवू शकतो. सर लिमिट संपत्ती. 2 नाही बनवू शकत, 3 नाही बनवू शकत. अरे 2 फोटो बनवा, 2 बॅनर बनवा, 2 पोस्टर बनवा आणि बाकी मग तुम्ही एक छोटा शॉर्ट्स मध्ये त्याला सांगायचं एवढ्या शब्दाचा मेसेज स्टेटसला बसतोय, मला तेवढ्याच शब्दाचा मेसेज द्या फोटोवरून. ChatGPT काय आपलं काय दुश्मन आहे का? ChatGPTचा ना आपला बांधाला बांधाय तुम्हाला देणार नाही. मला देते तुम्हाला देणार नाही. का नाही देणार तुम्हाला ते? हा, 2 फोटो, 2 छोटासा शॉर्ट्स मध्ये मेसेज. आपण जे काही सर्व्हिस देतो, प्रोडक्ट देतो त्याच्याबद्दल. हे झालं स्टेटसचं. सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ठेवायचं, ठेवत राहायचं. ट्रस्ट बिल्डअप होतो. त्यामुळे काय होतं, रिझल्ट त्याच्यामध्ये काय काय ठेवू शकतात तुम्ही? रिझल्टचा फोटो ठेवू शकतात, जे काही रिझल्ट आले त्याच्यामध्ये. टेस्टिमोनियल, टेस्टिमोनियल म्हणजे एखादा प्रोडक्ट आहे, कोणाला त्याच्याबद्दल काही फायदा झालाय किंवा त्याची माहिती आहे एखाद्या सर्व्हिसची, प्रोडक्टची, ते तुम्ही तिथे ठेवू शकता. एखादी ऑफर आली सणाची, आता उदाहरणार्थ 15 ऑगस्ट आले, 15 ऑगस्टला एका दिवसासाठी ही ऑफर आहे बाबा, 14 तारखेपासून ठेवा, 14 तारखेला ठेवा, 15ला ठेवा, 15 तारखेपर्यंतची ऑफर आहे, 15 तारखेलाच ऑफर आहे. मग त्याचे काही व्हिडिओ ठेवू शकतात, त्यांचे मत घेऊ शकतात तुम्ही. पोल, पोल म्हणजे मत. तुम्हाला काय वाटतं? RS सखी हा जो कोर्स आहे तो 499लाच ठेवायचा की 999ला करायचा? हा एक पोल झाला. रिप्लाय आले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? RS सखीचं हे जे काही आपलं सिलेबस आहे, हा एवढाच ठेवायचा का याच्यामध्ये काही वाढ करायची? हे झाला पोल. तुम्हाला काय वाटतं? हे जे RS सखी आहे याच्यामध्ये आम्ही आपण आणखी एखादा कोर्स वाढवायचा की आहे तोच कोर्स आणखी थोडं त्याच्यामध्ये लेवल वाढवायच्या, बेटर करायचं? हे झाले पोल. वेगवेगळे भरपूर पोल तुम्ही ChatGPT टाका, तुम्हाला ते 100 पोल देईल. क्लिअर? त्यामुळे तुम्हाला म्हणलं होतं पेन आणि वही घेऊन बसा. कारण काही गोष्टी तुम्हाला माहित असतील, काही गोष्टी तुम्हाला माहित नसतील. क्लिअर? आता याचा रूल काय आहे हे करण्यामागचा व्हॉट्सअप मार्केटिंगचा? पहिले व्हॅल्यू द्या, नंतर मार्केटिंग करा. व्हॅल्यू द्या ना, आपल्याकडे काय आहे काय नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट्सअप ग्रुप असतात. तुम्ही हे जे ग्रुप वाचा, या ग्रुपमध्ये जर आपण बघितलं, ठीक आहे, आपण या ग्रुपमध्ये जर बघितलं तर विलेज ग्रुप असेल, ठीक आहे. हा जो विलेज ग्रुप आहे, सॉरी एक मिनिट, म्हणजे गावाचा, कोणत्याही एखाद्या गावाचा वगैरे, तुम्ही सिटीत राहत असलं तरी एखाद्या गावचा ग्रुप तुमच्याकडे जॉईन असू शकतो, असतो किंवा असू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सिटीचा ग्रुप असतो, ज्या शहरात राहतो, असतो एखादा का होईना ग्रुप. सोसायटीचा ग्रुप असतो, जे कोण सोसायटीमध्ये राहत असतील त्यांचा एक ग्रुप असतो. स्कूल पेरेंट्सचा ग्रुप असतो, वुमेन्सचा ग्रुप असतो, है की नाही, सेल्फ हेल्प ग्रुप असतो, बरोबर नाही, डिफेन्स बिझनेस ग्रुप, जॉब ग्रुप, एज्युकेशनल ग्रुप, फार्मर्स ग्रुप, ट्युशन ग्रुप, लोकल मार्केट ग्रुप, फॅमिली ग्रुप, फ्रेंड्स ग्रुप, अल्युमिनी ग्रुप. आता सॉरी हा, काय आले काही लक्षात येत नाही.
पण अल्युमिनी ग्रुप म्हणजे काही ना काही एखादा ग्रुप कोणता ना कोणता असा जनरल तो पण असू शकतो. मग यापैकी तुमच्याकडे व्हॉट्सअपचा एकही ग्रुप नाही का? आणखी कोणती महिला आहे का आपल्या याच्यामध्ये, किंवा याच्यातला कोणताच ग्रुप नाही सर, मी कोणत्याच मॅडम गुगलवर नाही हो सर्च करायचं, तुमच्या व्हॉट्सअपमध्ये एक बी ग्रुप नाही, एक बी. मग तुम्ही एक तर नवीन व्हॉट्सअप वापरताय, नाही तर तुम्ही कोणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नाहीत, तुम्ही सोशल बाहेर, बाहेरचं जे जग आहे ना, आपल्या दाराच्या बाहेरचं जग, तुम्ही मग कॉन्टॅक्ट मध्ये नाहीत मग कोणाच्याच. आहेत ना मग एखाद्या तरी ग्रुपला असेल तर, फॅमिलीचा ग्रुप नाही का, फॅमिलीच्या 4 लोकांचा, नसेल तर घरचा घरी क्रिएट करा. चुलत भाऊ, चुलत बहीण, तुम्ही, घरचे, मुलं मुली, आलं की लक्षात? असंही करू. 1 मिनिट, मला फक्त 1 मिनिट कॉल आलाय अर्जंट. सॉरी, कॉल आला होता. ठीक आहे. तर मग हे झाले ग्रुप. क्लिअर? तुम्ही कोणत्या ना कोणत्या ग्रुपला असाल, मार्केटिंगसाठी ते आहे. तुम्ही जे स्टेटस ठेवाल आणि त्या ग्रुपमध्ये पण सारखंच नाही टाकायचं. सकाळी बी टाकलं, दुपारी बी टाकलं, संध्याकाळी बी टाकलं, रोजच टाकलं, इरिटेट होतात. रोज नाही. एक व्हॅल्युएबल इन तशा ग्रुपमध्ये, अशा ग्रुपमध्ये, बाहेरच्या ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन टाकायची, एखादी व्हॅल्यू टाकायची, डिस्काउंट चालू असेल त्याच वेळेस टाकायचं, रोज नाही टाकायचं. व्हॅल्युएबल काहीतरी, ज्यानं बाबा लोकांना काहीतरी शिकायला मिळेल, लोकांना काहीतरी व्यवस्थित माहिती मिळेल, किंवा त्यांची गरज असू शकते, असंच टाकायचं. उगा आपण टाकीत बसायचं नाही. नाही तर जगताप सर म्हणलेत, 10 स्टेटस ठेवा, 10 ग्रुपवर 10 वेळेस टाका, है का नाही? त्याला जिम्मेदार जगताप सर. तुम्ही इरिटेट करा लोकांना, जबाबदार जगताप सर. असं काही करू नका. व्यवस्थित ज्यावेळेस काही ऑफर असेल त्याच वेळेस ग्रुपवरती शेअर करायचं, काही नवीन असेल, इन्फॉर्मेशन असेल त्याच वेळेस. इज दॅट क्लिअर? हा मुद्दा क्लिअर झाला. त्याच्यानंतर पहा, आता फेसबुक मार्केटिंग. फेसबुक ज्यांनी ज्यांनी मेसेज केलाय, फेसबुक वर जे जे आहेत, फेसबुकचं पेज ज्याचं ज्याचं आहे, फेसबुक अकाउंट ज्याचं ज्याचं आहे, फेसबुकला जे जे पोस्ट टाकू शकतात, ज्यांना टाकता येत नाही त्यांनी काळजी करू नका. ते आपण सगळं शिकवतोय आपल्या RSCK मध्ये. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आता फक्त हे समजून घ्या, फेसबुक प्रोफाईल ऑप्टिमायझेशन असतं. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर, जर तुम्हाला कळालं नाही किंवा फेसबुक प्रोफाईल ऑप्टिमायझेशन काय करायचं, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच्यातलं जे जे कळत नाही का, ते असं ऍज इट इज टाईप करा, नाही तर हा स्क्रीनशॉट त्या ChatGPT द्या आणि त्याला म्हणजे मला याच्यातलं काहीच कळत नाही, मला याच्यातलं काहीच कळत नाही, मला क्लिअर मराठीमध्ये स्टेप बाय स्टेप A to Z इन डिटेल्स मध्ये माहिती दी. ChatGPT म्हणजे आता इथून पुढे म्हणायचं, तुम्हाला हाताला धरून, बोटाला धरून शिकवणारा एक तुमचा टीचर आहे, एक तुमचा सोबती आहे, तुमची सखी आहे, तुमची मैत्रीण आहे. क्लिअर? आणखी कोणाला काही डाऊट, कोणाचं काही म्हणणं? फेसबुक हे, याचा फोटो काढा, याच्यातलं जे काही तुम्हाला कळत नाही, बायो कळत नसेल, प्रोफाईल ऑप्टिमायझेशन कळत नसेल, स्टोरी कशी टाकायची हे कळत नसेल, फेसबुक लाईव्ह कसं जायचं हे कळत नसेल, काही तुम्हाला काहीच नाही कळू द्या, इव्हेंट्स कळत नसेल याच्यातलं, 1 मिनिट, मी काय वाचतोय ते तुमच्या लक्षात यायचं नाही. येस, तुम्हाला एकच मिनिट, तुम्हाला हे ऑप्टिमायझेशन कळत नसेल, तुम्हाला हे बायो काय टाकायचं कळत नसेल, रील कशी बनवायची कशी टाकायची ते कळत नसेल, फेसबुकला लाईव्ह कसं जायचं हे कळत नसेल, ठीक आहे, इव्हेंट्स काय असतं हे कळत नसेल, याच्यातलं काहीच कळत नसेल, मी म्हणतो की तुम्हाला काहीच कळत नाही, याच्यात काही कळत नाही, कळत नाही म्हणजे त्याचा गैरअर्थ काढून घेऊ नका बरं का, नाहीतर लगेच लगेच काय ते आपलं इगो इगो हर्ट होतंय ना. कळत नाही म्हणजे येत नाही बाबा, माहिती नाही असा त्याचा अर्थ. त्यामुळे मला कोणाला दुखवायचं नाही किंवा कमीपणा नाही करायचा, ठीक आहे. तर मला हे म्हणायचे, याच्यातलं काही जरी कळत नसलं त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, क्लिअर सांगायचा ChatGPT की बाबा रे बाबा, ह्याच्यातलं मला काहीच येत नाही, मला काहीच कळत नाही, मला A to Z माहिती इन डिटेल्स मध्ये, स्टेप बाय स्टेप
एक एक पॉइंट मला मराठीत सांग, ते तुम्हाला सांगणार. प्रोफाईल ऑप्टिमायझेशन कशी करायची, फेसबुक प्रोफाईल ऑप्टिमायझेशन म्हणजे काय असतं हे ChatGPT क्लिअर सांग. आता मी हे तुम्हाला जर आज शिकवीत बसलो, आपला हा क्लास राहील बाजूला, तो क्लास चालू होईल आणि संध्याकाळचे 9 वाजतील. त्यामुळं मी तुम्हाला स्मार्ट वे सांगतो. स्मार्ट वे करायचं, कधी पण स्मार्ट पद्धतीने काम करायचं. असं गधा मेहनत मध्ये तसं कधीच नाही करायचं. स्मार्ट वर्क करायचं. स्मार्ट महिला घडवायच्यात आपल्याला, सक्षम महिला घडवायच्यात आपल्याला, स्वतः पाय उभा राहणाऱ्या महिला घडवायच्यात, स्वतः कमावणाऱ्या महिला घडवायच्यात. असं नाही घडवायच्या प्रोफाईल ऑप्टिमायझेशन करीत बसा, शोधित बसा, 10 व्हिडिओ पहा. नाही, ChatGPT आहे ना आपल्याकडे. ChatGPTची लिमिट संपली तर गुगल जेमिनाय वापरा, त्याची लिमिट संपली तर क्लाउड वापरा. भरपूर प्लॅटफॉर्म आहेत ना. प्लॅटफॉर्म नाहीत का आपल्याकडे? 3 प्लॅटफॉर्म आहेत, भरपूर झाले. आणि ह्या 3 प्लॅटफॉर्मसाठी, प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही जर 3-3 मेल आयडी ओपन करून ठेवले तर तुमच्याकडे 9 मेल आयडी होईल. आणि 3 प्लॅटफॉर्म आहेत. कधीच लिमिट मला कधी रिचार्जची गरज नाही पडली. मी एवढं आपल्या 12 क्लासच्या नोट्स काढतोय, 12 क्लासच्या टेस्ट बनवतोय, 12 क्लासच्या लाईव्ह टेस्ट लिंक जनरेट करतोय, परत RS बद्दल हे सगळं असं बनवतोय, करून घेतोय, माहिती काढतोय, इन्फॉर्मेशन. मला तर कधी लिमिट नाही संपली. बरं, लिमिट संपती, पण एकाची संपली मी दुसरं वापरतो, दुसरे संपले की तिसरं वापरतो, तिसऱ्याची संपली म्हणजे तिन्हीची संपली की मी दुसरे मेल आयडी वापरतो. थोडं स्मार्ट पद्धतीनं आहे, सगळं आपल्यापाशीच असतंय, सगळं उपलब्ध असतंय, सगळे पर्याय असतात. फक्त तेवढी जिद्द पाहिजे, तेवढी इच्छाशक्ती पाहिजे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हे तुम्ही याच्यावर माहित करून घ्या. तुम्ही स्टोरी टाकायला सुरुवात करा. ठीक आहे, तुम्ही रील टाकायला सुरुवात करा, कव्हर फोटो बदला. हा, सुनीता वाबळे का उबाळे मॅडम, तुम्हाला पोस्ट टाकता येत नाहीये ना? मी आता काय सांगितलं, तुम्ही ChatGPT ला म्हणायचं, बाबा रे बाबा, माझं फेसबुकचं अकाउंट आहे, पण मला त्याच्यावर स्टोरी टाकता येत नाही, मला त्याच्यावर पोस्ट टाकता येत नाही, मला त्याच्यावर रील टाकता येत नाही, मला त्याच्या बायो काय लिहायचं माहित नाही, मला त्याचा कव्हर फोटो माहित नाही, मला फेसबुक प्रोफाईल ऑप्टिमायझेशन माहित नाही, मला फेसबुकला लाईव्ह कसं जायचं माहित नाही. मला हे सगळ्या गोष्टी तू स्टेप बाय स्टेप व्यवस्थित मराठीमध्ये सांगतो का रे बाबा? क्लिअर विचारायचं आणि क्लिअर ते सांगते. काळजी अजिबात करू नका, मी आहे म्हणते ते ChatGPT क्लिअर. तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो म्हणतोय आणि सांगतोय बी क्लिअर. ओके, येस. चला पुढे जाऊया. इंस्टाग्रामचं तसंच आहे. तुमची जे काही प्रोफाईल आहे, प्रोफाईल अकाउंट, सॉरी, तुमचं जे काही प्रोफाईल अकाउंट आहे ते ChatGPT कडनंच मॅनेज करून घ्या. बायो लिहून घ्या. हा, बायो लिहिताना तुम्ही काय म्हणता, मला बायो दे, ते बायोटेक्नॉलॉजीचे इमेज दिले नाही तर बायोटेक्नॉलॉजीची इन्फॉर्मेशन देईल. हे काय दिलंय त्याच्यातलं तर आम्हाला काहीच कळलं म्हणतात सायन्स मधलं. मग आता ते त्याच्या पद्धतीने देणार. तुम्ही प्रश्न नीट विचारला तर उत्तर भेटणार. लक्षात आलं का? म्हणजे येते ना लक्षात? आता समजा मी बाजारात गेलो, कुठे गेलो? बाजारात गेलो. आता रविवारचा बाजार आहे समजा इथला. बाजारात गेलो आणि त्याला म्हणलं मला हळकून द्या भाजीवाल्याला. ते काय म्हणणार, बाबा रे बाबा, तुला हळकून पाहिजे, हळकून हळद नाही का, हळदाचं नसतं का ते कडक, ते हळद. तर मला कोणाकडे जावं लागेल? कुठं भेटेल ते? भाजीवाल्याकडे भेटेल का? भाजीवाल्याकडे भाजीवाला भेटणार, ते जिथं भेटतंय तिथं. तसं आपलं हे सगळं आपल्याला ChatGPT भेटणार, मान्य आहे. पण फक्त बायो लिहून चालतंय का? आपल्याला ते माहित पण पाहिजे की हळद कुठं भेटते, भाजीपाला कुठं भेटते. तसं बायो आपल्याला पाहिजे, तर आपल्याला बायो मध्ये काय पाहिजे हे आपल्याला माहिती आहे, ChatGPT ला नाही माहिती. ChatGPT ला माहित कधी होणार माहितीये का? तुम्ही ज्यावेळेस तुमचा एखादा फोटो जोडाल रेफरन्स म्हणून, तुम्ही तुमचा लोगो जोडाल, तुम्ही तुमच्या प्रोडक्ट बद्दल, तुमच्या सर्व्हिस बद्दल थोडी माहिती द्याल, किंवा मला याचा बायो बनवायचा, त्यावेळेस मग ते परफेक्ट ॲक्युरेट बरोबर बायो देणार. तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही त्याला व्यवस्थित सांगितलं तर ते व्यवस्थित देणार. तुम्ही जर फक्त पाहिजे म्हणलात तर ते फक्त द्यायचे म्हणते. लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही फक्त पाहिजे म्हणलात तर द्या, मग ते काही दे, व्यवस्थित नाही द्या. व्यवस्थित घेण्यासाठी बायो असेल, हायलाइट असेल, रील असेल, रीलचा टॉपिक असेल,
रीलची हायलाइट थंबनेल असेल, रीलच्या थंबनेलवर काय टाकायचं त्याची माहिती असेल, है का नाही, हुकलाईन माहित पाहिजे असेल, हे सगळं ते काय करेल, ChatGPT तुम्ही जे प्रोडक्ट, जे सर्व्हिस बद्दल माहिती द्याल त्याच्याबद्दल ते तुम्हाला देईल. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर वेने हे माहित पाहिजे की ChatGPTला विचारायचं कसं आणि विचारायचं काय, त्याला रेफरन्ससाठी इमेज कशा जोडायच्या. तर बघा, इंस्टाग्राम मार्केटिंग वरती तुम्ही 2 गोष्टी जरी शिकलात ना, रोज स्टोरी ठेवणे आणि एक रील टाकणे आणि एक पोस्ट टाकणे. क्राउजल पोस्ट मध्ये काय असतं माहिती का, तुम्ही 2 फोटो 4 फोटो एकदाच जोडून टाकू शकता क्राउजल फोटो मध्ये. ठीक आहे, एवढं जरी झालं बस झालं. रील, स्टोरी, क्राउजल पोस्ट, एवढ्या 3 गोष्टी तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम वर जरी केल्या पुरेशी आहे मार्केटिंग सध्या पुरती तरी. क्लिअर. पुढे जाऊया. आता युट्यूब मार्केटिंग. युट्यूब चॅनल कोणाकोणाचं आहे, मला मेसेज करा मी म्हणून किंवा YT म्हणून मेसेज करा. YT युट्यूब चॅनल कोणाकोणाचं आहे, YT म्हणून मेसेज करा. रिप्लाय करा. झोप तर येत नाहीये ना, मला डिटेल्स मध्ये सांगितल्याशिवाय मी पुढे जात नाही. सवय मला ती, मी असं थोडक्यात नाही सांगत. तुम्ही म्हणाल सर आम्हाला त्याच्यातलं मग काहीच येत नाही, तुम्ही काहीच शिकवायचं नाही. आजचा क्लास काय, ऑर्गॅनिक लीड कशी जनरेट करायची याच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन देतो. ट्रेनिंग जे पार्ट आहे त्याच्यामध्ये एक एक गोष्ट जर शिकवायला गेलं तर याला मग आपल्याला 1-1.5 महिने वेळ जातो, 1-1.5 महिना. ते तुम्हाला ChatGPT याच्यासाठी सांगतोय. क्लिअर. तर बघा, युट्यूब चॅनल वरती तुम्ही काय काय करू शकता. युट्यूब चॅनल ज्यांचं आहे, खरंच चांगली गोष्ट आहे. नसेल तर युट्यूब चॅनल खोलून घ्या. मी युट्यूब चॅनलची लिंक टाकली, युट्यूब चॅनल कसं खोलायचं, कोणी कोणी पाहिले ते. ठीक आहे, लिंक टाकलेली मी आपल्या ग्रुपमध्ये RSकीच्या. बघा, YT शॉर्ट्स, युट्यूब शॉर्ट्स तुम्ही बनवू शकता, तुमच्या फोटोचा बनवू शकता, तुम्ही बोलून बनवू शकता. हे शॉर्ट्स रोज एक का होईना टाकायचं. लॉंग व्हिडिओ टाकता आला इन्फॉर्मेटिव्ह, ते टाकू शकता. ती तुमची मार्केटिंग आहे. क्लिअर. समजतंय. त्याच्यानंतर एखादं लाईव्ह सेशन घेऊ शकता. लाईव्ह घ्यायचं, बोलायचं. आज कित्येक महिला त्या ऊसतोड कामगार आहेत, फेमस आहे. त्यांना कुठं पण कोणी पण भेटायला जातं, कोणी पण बोलवतं कार्यक्रमाला, आहे की नाही. कोणाकोणाला माहिती, युट्यूब वरती फेमस आहेत. म्हणजे लक्षात आलं का, जर ऊस तोडणारी लेडीज जिचं शिक्षण नाही झालं, ऊसतोड कामगार आहे, ती जर फेमस होऊ शकते तर आपल्याला काय कमी, आपण नाही होऊ शकत. मग ती सवय लावून घ्या. एक तर एक पकडा, युट्यूब चॅनल वरती YT शॉर्ट्स टाकीत चला, रोज एक लॉंग व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करा, लाईव्ह जायचा प्रयत्न करा. शिकू शकता ना. आता ChatGPT आहे ना, कम्युनिटी पोस्ट कशी टाकते, त्याच्यामध्ये काय काय टाकते, पूर्ण महिन्याभराचा आराखडा ChatGPT देईल तुम्हाला, काही अडचण नाही. आणि व्हॉट्सअपवर आपल्याला जास्त काय बघा, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप लिंक पण देऊ शकता तुम्ही. व्हॉट्सअप एखादा ग्रुप बनवायचा, सखीचा, आपल्या कस्टमरचा. ओके, अशी तुम्ही मार्केटिंग करू शकता. क्लिअर. चला पुढे जाऊयात. आता टेलिग्रामचं तुम्ही चॅनल ओपन करू शकता. एकदम सोपं आहे. त्याच्यामध्ये ग्रुप बनवू शकता, डेली अपडेट देऊ शकता, थोडी इन्फॉर्मेशन, थोडी माहिती, एखादा छान असा व्हिडिओ, नाही तर एखादी PDF आहे, नोट्सची PDF वगैरे. तुम्हाला क्लाउड आणि गुगल जेमिनाय छान छान असे PDF बनवून देईल. मॅडम, युट्यूब असं अल्गोरिदम आहे की जे एक ते एक निश निवडा म्हणतंय, एक निश त्यावरती काम करा म्हणतंय आणि कंटिन्युअसली काम करा म्हणतंय. डेली, तुम्ही आठवड्यातून 4च व्हिडिओ टाका, पण जे 4 व्हिडिओ तुम्ही कोणत्या दिवशी टाकताय, किती दिवसांनी टाकताय, कोणत्या टायमिंगला टाकताय, ते तुमचं फिक्स असलं पाहिजे. तुम्ही सोमवारी सकाळी 9ला टाकताय, बुधवारी सकाळी 9ला टाकताय, शुक्रवारी सकाळी 9ला टाकताय आणि रविवारी सकाळी 9ला टाकताय. असे 4 फक्त आठवड्यात 4 टाकत असाल, सकाळी 9ला टाकत असाल, तर हीच टाइम बदलू नका म्हणते, हेच कंटिन्यू राहू द्या म्हणते पुढे. पण तुम्हाला युट्यूब वरती वर्षे 1.5 वर्षे कंटिन्युअसली काम करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी जाणवल की आपली एक इमेज क्रिएट होते, आपला क्राऊड निर्माण होतोय, सगळ्या गोष्टी. माझा पूर्ण मी 1-1.5 वर्ष मॅडम रोज अभ्यास केलाय, रोज सोशल मीडियाचा. आज आपला RS की उभारून 1.5 महिना देखील नाही झालं,
आज आपल्याकडे 1,400 ऍडमिशन प्लस झाले. एक मिनिट मला कन्फर्म नाहीये, मी RSC मध्ये जास्त लक्ष देत नाही, फक्त ट्रेनिंग साठी लक्ष देतो. तर मी रेश्मा मॅडम आहेत का पाहतो. रेश्मा मॅडम आहेत का, हँड रेज करता. येस रेश्मा मॅडम, हॅलो. आय थिंक एखाद्या वेळेस रेश्मा मॅडमला जर ऑफिस मधून सुट्टी झाली असेल तर त्या नसतील इथं, नाही येत आय थिंक. तर आपला म्हणजे 150 झालेत की 1,400 झालेत की 100 तर पुढे झालेत हे माहिती आहे मला. 110 115 झाले होते माझ्या माहितीच तो. ठीक आहे. RS सखीचा आपला ग्रुप, आपला स्टाफ. तर एक दीड महिन्यामध्येच झाले, एक दीड महिन्यामध्येच. आणि मी 1.5 ते 2 वर्ष झालं जवळजवळ या सोशल मीडियाचा अभ्यास करतोय, अनुभवतोय. रोजचा अभ्यास सांगतोय. तसं तर मला अनुभव 8-9 वर्ष झालं आम्ही एज्युकेशन फील्ड मध्ये आहोत. पण हा अभ्यास आहे याच्यानुसार तुम्हाला सांगतो. गुगल बिझनेस प्रोफाईल, आता याच्या हे राहू द्या. गुगल बिझनेस प्रोफाईल हे तुम्ही तुमचा बिझनेस झाल्यानंतर गुगल वरती नाही अपडेट करा. ठीक आहे, क्लिअर. चलो, याची पण माहिती जर पाहिजे असेल तुम्ही ChatGPT ला विचारू शकता. ChatGPT तुम्हाला स्टेप बाय स्टेप याची माहिती देईल. क्लिअर. आता हे थोडे मोठे प्लॅटफॉर्म आहेत. जस्ट डाईल, इंडिया मार्ट, सुलेखा. क्लिअर. तर हे आपल्याला हे करायचं नाहीये. इथं खूप मोठमोठे प्रोडक्ट तुम्ही फ्री मध्ये प्रोफाईल जनरेट करून तिथं तुम्ही विकू शकता, पण ते बल्कमध्ये मोठमोठे प्रोडक्ट. लिंक्डइन आहे, लिंक्डइनचा आपण एक सेपरेट क्लास घेऊ एका दिवशी. ठीक आहे, ते पण मार्केटिंगचे एक टूल आहे. बघा आता रेफरल मार्केटिंग. आता प्रत्येक ऍडमिशन मागे आपण पण बोनस देतोय प्रत्येकाला, कोणी असो. मग तसं तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या ओळखीच्या कोणा पाहुण्यांना आपल्या RS मध्ये रेफर करू शकता. किंवा मग आपल्या RS एज्युकेशन मध्ये मंथन, नवोदय स्कॉलरशिपच्या बॅचेस आहेत 1ली ते 7वी पर्यंत, तेही रेफर करू शकता. त्याचंही अर्निंग घेऊ शकता. रेफरल अर्निंग आपल्याकडे पण आहे. तुम्ही तसं जनरेट करायला लावू शकता. एखाद्या मैत्रिणीला सांगू शकता, बाई तू माझी सर्व्हिस घेतलेली, मी किती छान मेहंदी काढते, तुला आवडते, तू तोंड भरून कौतुक करते. मग तू एखाद्या तरी मैत्रिणीला सांग, म्हणजे मला वाटेल की तू बरोबर कौतुक करते तर खरंच मनातून करते. आहे का नाही. टेस्टिंग. चलो, नाही तर ते बी कस्टमर जायचा पुन्हा म्हणतात काय जगताप सर, ती बिचारी येत होती कस तरी तिला बी घालवलं तुम्ही. पण एक बोलण्याची ट्युनिंग असते, पद्धत असते. पुढचा नाराजही नाही झाला पाहिजे आणि पुढच्यानं आपलं कामही केलं पाहिजे. त्याची प्रॅक्टिस करा. क्लिअर. आणि त्याची अगोदर प्रॅक्टिस करा आणि मग शब्द मांडा. नंतर आहे ती बी जाईल. हा बोला. हा केली. हा आणखी. यस, आणखी करायची का. ठीक आहे ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा ना मॅडम. नीता मॅडम स्क्रीनशॉट काढा, काय प्रॉब्लेम नाही. क्लिअर. बघा त्याच्यानंतर टेस्टिमोनियल मध्ये आपण काय करू शकतो. तुम्ही ज्यांना सर्व्हिस दिली ते सॅटिस्फाय आहेत का, त्यांचे रिव्ह्यू घ्या, त्यांचे फीडबॅक घ्या. मग पालक असतील, आहे का नाही, तुम्ही ज्यांना ज्यांना जे काही दिले, विकले, सर्व्हिस असेल किंवा प्रोडक्ट, त्यांचे रिव्ह्यू घेऊ शकता. 8 and 9, 8 and 9 मॅडम जस्ट डाईल, इंडिया मार्ट, सुलेखा आणि लिंक्डइन आहे. ठीक आहे, ते काय त्याचं एवढं तुम्ही हे करू नका. क्लिअर. हे सोपं आहे, याच्यावरती लक्ष द्या. टेस्टिमोनियल मार्केटिंग. बघा ना, स्टुडंटचे रिव्ह्यू घेऊ शकता, पालकांचे घेऊ शकता, त्यांचे स्क्रीनशॉट घेऊ शकता की त्यांनी एखादा मेसेज केलाय, किंवा त्यांना सांगू शकता आम्हाला थोडं फीडबॅक द्या. त्यांचा व्हिडिओ रिव्ह्यू घेऊ शकता, व्हिडिओ शूट करून. हे तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवू शकता, व्हॉट्सअप ग्रुपला टाकू शकता, इन्स्टाला टाकू शकता, फेसबुकला टाकू शकता. क्लिअर. त्याच्यानंतर कंटेंट मार्केटिंग, रोज पोस्ट करा, काही टिप्स द्या, काही मोटिवेशन पोस्ट टाका, काही सक्सेस स्टोरी दाखवा की आमच्याकडून शिकून गेला आणि हे आमच्यापेक्षा 10 पट कमवायला. काही सक्सेस स्टोरी असतात का नाही, असतात. आणि तीच चांगली गोष्ट, उलट ती गुरुसाठी आनंदाची गोष्ट आहे. जर गुरुने ज्या शिष्याला घडवलंय ते शिष्य जर गुरुपेक्षा जास्त पुढे जात असतील, उंच जात असतील, समजा उच्च पदस्थीमध्ये, तर ती गुरुसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ते तर द्वेष करायची गोष्ट नाहीये, किंवा मी मागे राहिलो म्हणून खंत करायची अजिबात गोष्ट नाहीये.
म्हणजे तुम्ही एवढं जबरदस्त शिकवताय, तुमच्यामध्ये नॉलेज आहे ना, ते तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करता आली नाही, तुम्हाला त्या लेवलला जाता आलं नाही, ते तुम्ही एक्सेप्ट करत नाहीयेत मग म्हणायचं. तुम्ही जर कुठंतरी दुःखी होत असाल किंवा माझ्याकडनं शिकूनच ही पुढे गेली, माझ्याकडनं शिकूनच ही जास्त कमवायली, आणि त्याबद्दल जर तुम्ही द्वेष करत असाल किंवा तुम्ही खंत करत असाल, तर ते चुकीच आहे. कुठंतरी तुम्हाला तुमचं नॉलेज त्या पद्धतीने मांडता आलं नाही, ते सत्य स्वीकारावं लागतं. कळतंय ना? ते सत्य स्वीकारावं लागतं. कारण तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहात. तुम्ही शिकवलंय ते पुढे गेला म्हणजे तुमच्यामध्ये ते टॅलेंट आहे ना. तुम्ही तसा किंग मेकर आहात म्हणायचं, किंग मेकर. तिथं पॉझिटिव्हनेस घ्यायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा की आय एम अ किंग मेकर. मी राजा घडवू शकतोय, मी राजे घडवू शकतोय, मी राणी घडवू शकते, मी राण्या घडवू शकते. ही माझी ताकद आहे. मी राणी नाही होऊ शकत, तीच राणी झाली. हे चुकीचं आहे. ठीक आहे, तिथं प्रगती होत नाही. त्यासाठी हे उदाहरण देतो. त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ फॉर्म्युला बघा, 5 सेकंदाचे हुक वगैरे, हे तुम्ही चॅट जीपीटीवरून माहिती करून घ्या. सोल्युशन म्हणजे एखाद्याला प्रॉब्लेम, तुम्ही जी सर्व्हिस देताय, तुम्ही जे प्रोडक्ट देताय, त्याच्यातून काय सोल्युशन होणार आहे, कोणाचं सोल्युशन होणार आहे, त्यांना ते दाखवावं लागतं, प्रेझेंट करावं लागतं, ते मांडावं लागतं. क्लिअर? त्याच्यानंतर ठीक आहे, एक कमेंट वगैरे दुसऱ्याच्या नको आपल्याला मोठ्या पेजेसवर. समजा एखादं मोठं पेज आहे, त्यांनी काहीतरी व्हिडिओ टाकला, त्याच्या खाली भरमसाठ कमेंट असतात. त्याच्यामध्ये कोणाचं तरी काहीतरी प्रोडक्ट लॉन्च करते, कोणतरी मध्येच एखादी पोस्ट टाकते. म्हणजे आपल्या याच्यात पण भरपूर येतात बरं का. माझे व्हिडिओ जे असतात ना पेड मार्केटिंगचे, त्याच्यामध्ये पण कमेंटमध्ये बऱ्याच जणांचे प्रोडक्ट हे ते असतात मार्केटिंग. ते आपल्याला नाही करायचं, काही गरज नाही. एवढं वरी सांगितलं तेवढंच भरपूर झालं, डोक्यावर पाहिजे. रोज तुम्ही 4-500 आरामशीर कमवा, फक्त ते जेन्युअनली तुम्ही तसं काम केलं तर. क्लिअर? कारण आपलेच कोर्स भरपूर आहेत, आपल्याकडे भरपूर बॅचेस चालतात, 12-14 बॅच चालतात आर एस एज्युकेशनच्या. परत आर एस सखीचा आहे. आता आर एस सखीच्या एका ब्रँडवरती, एका कोर्सवरती मी 1.5-2 महिने होऊन गेले असतील. मी काम करतोय, तो लॉन्च करायचा आहे आपल्याला, लॉन्च करायचं. त्यामुळे लवकर आर एस सखीचं आपल्याला काय करायचंय, संख्या वाढवायची. तुम्ही रेफर करा आर एस सखीचा, हे करा. आणि एवढ्या कमी फीस मध्ये जास्त दिवस आपण आर एस सखी ठेवणार नाहीये. वायफायचं बिल बी निघत नाही, 700-800 रुपये बिल येते, इथलं 1300 रुपये बिल आहे ऑफिस. टीचरचं वेगळंच. तसा स्टाफ आपला भरपूर आहे, लेडीज स्टाफ आहे 99%, 30 ते 40 जणांचा स्टाफ आहे आपला. मग त्यामुळं आहे फायदा करून घ्या. तुमच्या जवळच्याला सांगा, अरे सखी बाई शिकून घे, लवकर आहे, वाहती गंगा आहे, हात धुवून घ्या, जास्त दिवस राहणार नाही. कारण तो जो प्रोडक्ट मी लॉन्च करणार आहे, त्याच्यासोबत आर एस सखीचं पण पेमेंट, त्याची पेमेंट हे काय म्हणतात त्याला, प्राइस वाढवणार आहे. आणि तो जो कोर्स लॉन्च करणार आहे, ते तर जबरदस्त असणार आहे, त्याचं काही टेन्शन नाही मला. ठीक आहे. बघा, लोकल मार्केटिंग, समजा शॉपला गेला, बोलत बोलत उगत काय चाललंय काय नाही, जिथं जास्त लेडीज येतात, ज्वेलरी शॉप असेल, हे असेल, तिथं सांगू शकता ना तुम्ही, मी हे काम करते, मी मार्केटिंग करू शकते. किंवा कोणाला असेल सांगा, शाळा असेल, शाळेमध्ये महिला महिला भेटतात, भले कालच भेटलेली का असं, पण आज भेटली की ती असं दाखवते जसं काय वर्षभर भेटत नाही, आहे की नाही? असतात ना काही काही जण, मला काही जास्त माहित नाही, मी एक सांगतोय अनुभवावरून. ठीक आहे, चला. कॉलेजेस असेल, ब्युटी पार्लर, कुठे बघा तुम्ही गेलात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल म्हणल्यासारखं. येस, मनीषा मॅडम बोला, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. ज्यांना ज्यांना काही विचारायचं ना, त्यांनी हँड रेज करायचं, म्हणजे काय होतं, मला इथं लगेच नाव हा सर, दिसतं. नमस्ते. सर नमस्ते. मला नमस्ते. हे विचारायचं आहे की माझं स्वतःचं फेसबुक पेज आहे, इन्स्टाचं पण पेज आहे. तर माझ्या ज्या रील मी टाकायच्या असतात मला, तर मला कोणीतरी एकाने सांगितलं होतं की तशा पद्धतीने रील नाही पाठवायच्या. तुमचं इन्स्टाचं आणि फेसबुकचं पेज आहे, तर त्याची एक वेगळी सिस्टम असते पाठवायची. तर ती थोडीशी दाखवाल का, कशा पद्धतीने पाठवायची असतात? जे पण काही आपल्या रील असा किंवा पोस्ट असू द्या, त्या तशा पद्धतीने पाठवायच्या असतात. मी एक ऍस्ट्रोलॉजर आहे, तर मला ते सिस्टम माहिती पाहिजे होती की ती कशा पद्धतीने जाते त्या पेज वरती. ओके. सॉरी, बट मी तर तुमचं एक इंटेन क्लिअर म्हणजे मला करायचंय की हा जो आजचा क्लास आहे, हा इन्फॉर्मेशनल आहे,
हा ट्रेनिंग बेसिस नाही. ट्रेनिंग म्हणजे याच्यामध्ये मी फक्त इन्फॉर्मेशन देतोय की तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने करू शकता, कोणकोणते प्लॅटफॉर्म आहेत याची मी इन्फॉर्मेशन दिली. ह्या सर्व गोष्टी आपण शिकवतो, पण तो भाग आपला RS सखीच्या कोर्स मधला आहे मॅडम. आपण त्यामध्ये शिकवणारच आहे. जसं मी आता युट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं याचा आपला पाठीमाग क्लास झाला, त्याची मी युट्यूबची लिंक टाकलेली ग्रुपवरती. तसंच आता अच्छा मी इन्स्टाचं पेज कसं क्रिएट करायचं, फेसबुकचं पेज कसं क्रिएट करायचं, दोन्ही एकत्र लिंक कसं करायचं, जेणेकरून तुम्ही फेसबुकला स्टोरी ठेवली ती युट्यूबला पण, सॉरी, इन्स्टाला पण दिसणार, किंवा इन्स्टाला स्टोरी ठेवली की ती फेसबुकला ऑटोमॅटिकली दिसणार, तुम्ही इन्स्टाला रील टाकली की ती फेसबुकवर ऑटोमॅटिकली दिसणार. ह्या सर्व हा गोष्टी आपण ट्रेनिंगच्या पार्ट आहेत, तो त्यामध्ये शिकवतो. आता शिकवायला गेलं तर खूप वेळ जाईल मॅडम. आणि ओके. ते याच्यानंतर कधी आहे तुमचं? ते आपले सेशन असतात ना मॅडम त्याचे RS मध्ये. ओके. आज नाहीये म्हणजे तो. आज तर नाहीये. ठीक. तर ते आपण ट्रेनिंग देतो त्याची. हा, तेच मला हवं होतं. येस येस येस, काही अडचण नाही. आपण त्याची ट्रेनिंग वगैरे देतो, ते शिकवतो आपण. ते आपल्या या कोर्स मध्येच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकू शकता, व्हिडिओ एडिटिंग शिकू शकता, चॅनलचं SEO कसं हो, करायचं. आणखी एक मला विचारायचं होतं. मी सकाळी ग्रुपवर मेसेज पण टाकला होता त्या संदर्भामध्ये. जे तुमचे व्हिडिओ आहेत, AI ने व्हिडिओ तयार करायचे, बरोबर आहे? तर तो व्हिडिओ मी पाहिला, तर मी 2-3 एकदा व्हिडिओचं हे टाकलं तिथे, परंतु ते लोक सांगतात की लिमिट संपलं तुमचं, इतकंच आहे म्हणून. तर असं तर खूप वेळ जाणार आहे आणि तेवढा वेळ माझ्याकडे नसतो की एकेकासाठी थांबायचं, कारण आमचे जे पोस्ट असतात ते फार मोठे मोठे असतात, शॉर्टचे नसतात. जवळजवळ 15-20 मिनिटाचे असे बनवायचे असतात व्हिडिओ. तर अशा वेळेला मग काय, कोणतं यूज करायचं की जिथे आम्हाला एका पाठोपाठ एक व्हिडिओचे जनरेट आम्ही करू शकतो? ऐका ना, एक तर तुम्हाला युट्यूब जे YT क्रिएट आहे ना, YT क्रिएट, त्याला हा. खूप लिमिट कमी आहे. तुम्ही ते वापरू शकत नाही. गुगल जेमिनाय आहे, आणि दुसरं आहे नोटबुक LM. नोटबुक LM वरती तुम्हाला 4.5 मिनिटाचा एक व्हिडिओ मिळतो. हा, पण त्याला पण लिमिट असेल ना, किती ते किती? लिमिट म्हणजे तुमचं काम होऊन जाईल. गुगल जेमिनाय आणि नोटबुक LM तुम्ही जर त्याची ट्रेनिंग घेतली, किंवा त्याचे जर युट्यूबला व्हिडिओ पाहिले, किंवा त्याच्यावरती व्हिडिओ कसे जनरेट करायचे AI चे, तर हा, तुमचं काम होऊन जाईल. नोटबुक LM. ओके. नोटबुक LM. हा, नोटबुक LM ना. इथे मी येस. ओपन केलं नोटबुक LM. तर इथे इझी टू. ऐका ना, तुम्ही इथं ह्या क्लासमध्ये लगेच तुम्ही ते प्रॅक्टिकली तर करू शकणार नाहीत, कारण वेळ जाईल मॅडम. आणि अच्छा, पण तेवढं त्याला हा क्लास परचेस, वेगळा. ते जर परचेस केलं तर मग त्याचे लिमिटेशन जास्त मिळतील का? नाही नाही, तुम्ही परचेस काहीच करू नका मॅडम. फ्री मध्येच ट्राय करा. तुम्ही परचेस तेव्हा करा जेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस होईल. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी परचेस केल्यानंतर याच्यापेक्षा 10 पट कमवू शकते, हं. त्याच वेळेस परचेस करा. आता सध्या तरी परचेस करू नका. कारण तुम्ही परचेस कराल, 1 महिना तुमचा ट्रायल मध्ये जाईल, प्रॅक्टिस मध्ये जाईल, आणि परचेस केलेला काही फायदा होणार नाही. अच्छा. येस. मी इथं कोणालाच कधीच काही परचेस करायला लावत नाही. कारण प्रत्येक महिला इथं कमवायला आल्यात, स्वतःच्या पायावर उभं राहायला आल्यात, स्टँड होण्यासाठी आल्यात, सक्षमीकरणासाठी आलेल्या आहेत. त्यांना लगेच परचेसच्या त्या मार्गावर येणार नाही. हा, परचेस करतील त्या. परचेस मी पण करायला लागेल, पण कधी, ज्यावेळेस त्या एकदम स्मार्ट होतील, त्यांना परचेस केल्यानंतर त्याच्यापेक्षा त्या ऍटलिस्ट दुप्पट तरी कमवतील, त्यावेळेस मी त्यांना परचेस करायला लावणार. तर मग हा नोटबुक जो LM चा जो आहे, त्याचं तुमच्याकडे आहे का एडिटिंगचं काही, कसं करायचं, काय करायचं ते? आय विल ट्राय मॅडम. मी याचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. मला ऑलरेडी कानवाचे पण व्हिडिओ द्यायचे महिलांना. ठीक. त्याच्यासोबत मी नोटबुक LMचा पण व्हिडिओ पाठवून देईल मॅडम, ठीक आहे. कसं त्यावरती व्हिडिओ जनरेट करायचं. थँक्यू सर. बाय. तुमचा वेळ नाही घ्यायचा. येस, ओके. ओके, तर पहा, फॉलो फॉर्म्युला काय म्हणतोय, लक्ष द्या. याच्यामध्ये हे तुम्ही सर्व गोष्टी करत असाल, स्टेटस ठेवत असाल, स्टोरी ठेवत असाल, पोस्ट करत असाल, त्यामध्ये व्हिडिओ असेल, रील असेल, इन्स्टाची पोस्ट असेल, फेसबुक पोस्ट असेल, सर्व गोष्टी. त्याच्यामध्ये तुम्ही गुगल फॉर्म जे सांगतंय, ते गुगल फॉर्म राहू द्या बाजूला. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये तरी लिहून ठेवा, जे जे इंटरेस्टेड आहे. मेटा, इन्स्टंट फॉर्म, व्हॉट्सअप मार्केटिंग, हे जे गोष्टी आहेत, एक्सेल शीट, CRM, याच्यापेक्षा आपलं सरळ सरळ लिहून ठेवणे, सध्या तरी लिहून ठेवणे सगळ्यात सोपा पर्याय.
सध्या सांगतो हा, सध्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या पण आपण RSK मध्ये शिकवणार आहेत, सांगणार आहेत. ऍटलिस्ट बाबा तुम्हाला कमीत कमी व्हॉट्सअपवर तो डाटा कसा ठेवायचा, त्याची माहिती कशी जतन ठेवायची, त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा, हे मी ऍटलिस्ट व्हॉट्सअपचं हे तरी शिकवल, पण ते आपल्या क्लासमध्ये. ठीक आहे, तर त्याचं काही काळजी करू नका. हे लीड जी काही कलेक्ट झाली तुमच्याकडे ते दाखवणार. ऍटलीस्ट व्हॉट्सअप वरती ठेवा. व्हॉट्सअपला ऍटलीस्ट तुम्हाला हे माहिती आहे का, तुम्ही तुमचाच नंबर टाकून तुम्हालाच मेसेज पाठवू शकता. किती जणाला माहिती? माझं व्हॉट्सअप आहे, माझ्याच व्हॉट्सअपवरनं मी मलाच माझ्या त्याच नंबरला मी माझी इन्फॉर्मेशन पाठवत असतो. मी तुम्हाला इथं स्क्रीन शेअर करून दाखवतो, थांबा थोड्या वेळानं दाखवतो हे झाल्यानंतर, कारण थँक्यू होत आलेलं आहे आपलं काही. ठीक आहे, बघा डे 1 थँक्यू, डे 2 कोर्स इन्फॉर्मेशन द्या, सक्सेस स्टोरी टाका, डेमो द्या, ऑफर देऊ शकता, कॉल करू शकता ज्यांनी ज्यांनी इंटरेस्ट दाखवला त्यांना, आणि त्यांचे ऍडमिशन क्लोज करून घेऊ शकता. यस, असा एक फॉर्म्युला आहे 7 दिवसाचा, एक आपला एक नॉर्मल जनरल. यस, माहिती आहे सर्वांना. क्लिअर? पुढे बघू. बघा सेल्स स्क्रिप्ट काय आहे, किंवा ग्रीटिंग द्या, नीड त्यांची पहा, कोणाची काय नीड आहे पुढच्या कस्टमरची, त्यानुसार कोर्स त्यांना एक्सप्लेन करा हळूहळू, त्याचे बेनिफिट सांगा, कोर्सचे फीस काय आहे नंतर माहिती सांगा, ऑफर आली तर ऑफर कळवा, नंतर त्यांची लीड क्लोज करा आणि मग त्यांना पेमेंट पाठवा. नाही क्लोज होणार ती लीड अशा पद्धतीने. तर डेली टार्गेट ठेवा, 30 स्टेटस व्ह्यूजला रिप्लाय करा. नाही का नाही, ऍटलिस्ट 30 तरी स्टेटस बघत असतील ना, 30 जण तरी, एवढा तर कॉन्टॅक्ट असेलच ना कोणाचा ना कोणाचा. 10 ग्रुपला पाठवायचं पहा, 2 रील कशा आपल्याला टाकता येतील, काढता येतील त्यावरती काम करा, 20 ऍटलिस्ट 20 तरी कमेंट येतील असं काम करा, अशी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज बनवा. ठीक आहे नाही, 5 नवीन लीड बघा डेली कशा येतील, 20 पर्सनल मेसेज कसे येऊ शकतात त्याच्यावरती काम करा, 2 फेसबुक पोस्ट टाका, 5 फेसबुक ग्रुपवरती पोस्ट टाका, 10 फॉलोअप कॉल करा, पुढचा नाही म्हणला तरी कॉल करा, प्रॅक्टिस होते, माहिती सांगा ऍटलिस्ट, आणि मग एक तरी ऍडमिशन असं टार्गेट ठेवा. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, असं टार्गेट ठरवा तुमचं. होईल नाही होईल ते पुढची गोष्ट, ट्राय तर करू. आता बोनस टिप मध्ये बघा, कानवा मध्ये बॅनर तयार करणे, AI व्हिडिओ तयार करणे, गुगल फॉर्म, पेमेंट लिंक, एक्सेल, हे सगळं आपण शिकवणार आहे, काळजी करू नका. आपल्या कोर्स मध्ये सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. आता सध्या शिकवू शकत नाही, पण बघा ह्या गोष्टी तुम्ही वापरून मार्केटिंग करू शकता. ChatGPT वापरून मार्केटिंग कंटेंट काढता येतं, दिसतंय का? हे बघा, ChatGPT वापरून तुम्ही मार्केटिंग कंटेंट काढू शकता, दिसतंय? येस. आणि 90 डेज ऍक्शन प्लॅन पण काढू शकता. येस. ट्रॅफिक गोल्डन फॉर्म्युला काय सांगताय, मी जे काही सांगितले त्याच्यावर बाबा, पहिले ट्रॅफिक जनरेट करा, त्याच्यानंतर लीड कलेक्ट करा, त्या लीडचा फॉलोअप घ्या, त्यांचा ट्रस्ट वाढवा, त्यांना स्टेटस दिसू द्या, स्टोरी दिसू द्या, पोस्ट दिसू द्या, इन्फॉर्मेशनल व्हॉट्सअप ग्रुपवरती, चॅनलवरती, टेलिग्रामच्या जे काही बनवलं असेल तुम्ही त्याच्यावरती, बाबा डेली हे पोस्ट टाकतायत, ट्रस्ट वाढतो, डेमो द्या काही काही, आहे की नाही, आणि मग सेल साठी त्यांना अप्रोच करा, रेफरल द्या, आणि रिपीट हेच फॉर्म्युला आहे, बाकी काही नाही. क्लिअर? हे एकच सूत्र सातत्याने वापरल्यास ऑर्गॅनिक पद्धतीने चांगल्या लीड्स आणि सेल्स मिळू शकतात. क्लिअर? चलो, थँक्यू. येस, आता डाऊट सेशन, कोणाला काय विचारायचंय? कोणाला काय माहिती हवी आहे, काही डाऊट? तुम्हाला व्हॉट्सअप वरती दाखवायचं होतं. ठीक आहे, एक मिनिट बघा, मी तुम्हाला दाखवतो व्हॉट्सअप वर याला. क्लिअर? बघा, मी आता तुम्हाला व्हॉट्सअप वरती दाखवतो, मी किती इन्फॉर्मेशन किती किती वाजता काय काय शेअर केलेली आहे. येस, दिसतंय व्हॉट्सअप, हे माझं व्हॉट्सअप आहे. क्लिअर? आता ही माहिती बघा, स्वतःची स्वतःला पाठवलेली.
दिसतीये का? सॉरी फॉर दॅट. आय थिंक व्हॉट्सअप ही स्क्रीन शेअर करत नाहीये. व्हॉट्सअप मेसेज. ओ सॉरी हा. व्हॉट्सअप स्क्रीन दाखवत नाहीये. व्हॉट्सअपने बहुतेक ते फीचर बंद केले. मी परत एकदा ट्राय करतो हा. सॉरी फॉर दॅट. थांबा एक मिनिट. व्हॉट्सअपने आय थिंक ते फीचर जर बंद केलं असेल. एंटायर स्क्रीन दाखवतो. थांबा एक मिनिट. चला ठीक आहे. एंटायर स्क्रीन दाखवतो आणि मग तुम्हाला येस. एक मिनिट द्या मला फक्त. पहा, हे बघा, हे माझं व्हॉट्सअप आहे पर्सनल. हाच नंबर आहे. येस. नंबर नाही दिसत. चला जाऊ दे. हे माझं पर्सनल व्हॉट्सअप आहे. मला मी याच व्हॉट्सअपवरनं याच व्हॉट्सअपला पाठवलंय. बघा ही इन्फॉर्मेशन. आय थिंक दिसत नाहीये. व्हॉट्सअपने हे बंद केले हा. सॉरी फॉर दॅट. व्हॉट्सअपने हे प्रायव्हसीमुळे बंद केले. येस. सॉरी. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण व्हॉट्सअपने ती सर्व्हिस बंद केलेली आहे. कारण हे पर्सनल चॅट जे असतात हे नाही ते म्हणजे असं हे पर्सनल हे झालं, त्यामुळे ते दाखवत नाही. पण मी भरमसाठ इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते ती माझ्या अकाउंटला, माझ्या व्हॉट्सअपवरनं मलाच पाठवलेली. हे मला तुम्हाला दाखवायचं होतं, पण सॉरी फॉर दॅट नाही दाखवता आलं. ते फीचर्स बंद केलेत व्हॉट्सअप. ठीक आहे. तर मला सांगायचा उद्देश हा आहे की काही गोष्टी असतात ज्या की आपल्यापर्यंतच आपल्या त्या मर्यादित असतात, त्यांना आपल्या गरजेच्या असतात. मग ते आपण दुसऱ्याला पाठवू शकत नाही. किंवा उदाहरणार्थ संध्याकाळी 12 वाजलेत आणि खूप म्हणजे खूप महत्वाची अशी माहिती मला मिळाली. पण मी हिला कुठे ठेवू? काय करू? तर मी माझ्या व्हॉट्सअपवरनं माझ्याच व्हॉट्सअपला पाठवून ठेवलं. असं हे मला तुम्हाला सांगायचं होतं. क्लिअर? अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण मार्केटिंग करू शकतो. ठीक आहे. सोशल मीडियाचं मी तुम्हाला सर्व सांगितले आणि या सर्व गोष्टी आपण RS सखी या कोर्समध्ये शिकवतो. फक्त एकदाच सगळ्या गोष्टी शिकवत नाही. एक करून शिकवतो. क्लिअर? कोणाला काही डाऊट आहेत? कोणाला काही विचारायचंय? येस. स्वाती उबाळे मॅडम आणि कृष्णा पिरजडे. एक मिनिट. येस. करिश्मा मॅडम, सॉरी. येस करिश्मा मॅडम. चलो ठीक आहे. करिश्मा मॅडम अनम्यूट केले मी तुम्हाला. येस करिश्मा मॅडम. अनम्यूट केलं होतं मी तुम्हाला. ठीक आहे. चलो ठीक आहे. नीता मॅडम अनम्यूट केलंय मी तुम्हाला. हॅलो सर, हा, आवाज येस. येतोय? हो. हे सगळे सब्जेक्ट आमच्यासाठी नवीन असल्यामुळं शिकल्याशिवाय आम्हाला यातले डाऊट कळणारच नाही. काय विचारायचं ते कळणारच नाही. नाही चालेल, काय अडचण नाही. पण मग आपण RS सखी मध्येच हे शिकवू शकतो मॅडम. एका लेक्चर मध्ये तर हे सर्व गोष्टी शिकवू शकत नाहीत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मॅडम, तुम्हाला व्हॉट्सअप ऐका ना, व्हॉट्सअप ग्रुपला पोस्ट टाकणे किंवा व्हॉट्सअप ग्रुपला स्टेटस ठेवणे, फेसबुकला स्टोरी ठेवणे, हे तर नवीन नाही. हा ते येतंय, पण बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ना तुम्ही दाखवलेले मार्केटिंग वगैरे ते शिकवल्याशिवाय ते आम्हाला कळणार नाहीत. फेसबुकचे म्हणजे ते बायो वगैरे ते. येस येस, पण तुम्ही एक सुरू करा ना, एक सवय तर लागू द्या. हा याच्यामधले हा. ऍटलीस्ट तुम्हाला एक जरी गोष्ट येत असेल तर ती तरी सुरुवात करा. मग बाकीचं बरं हळूहळू तुम्ही पुढे शिकत जा. बरं तुम्ही चालेल. सगळ्यात शिकणार आणि मग चालू करणार, मग त्याला खूप लेट ते काही स्टेप कामात बाय स्टेप शिकवल तसं आपण केलं तर ते लक्षात येणार आहे. येस येस. त्याच्यामुळे आणि एक गोष्टी माणूस करायला लागला ना, दुसरी गोष्ट ऑटोमॅटिकली हळूहळू शिकतं. हा, चालेल. चला, खाडे मॅडम बोला. सर आवाज येतोय? हो येतोय. खूप छान माहिती सांगितली. म्हणजे काही गोष्टी
खरंच माहिती नसतात तर बारकावे खूप सांगितले. माझा प्रश्न असा आहे, की आता आपण कोणाला माहिती देतोय, तर सगळेच आपल्या आजूबाजूला ना मराठी नसतात. काहींना मराठी येत नाही. हिंदी भाषिक आहेत. तर हिंदी भाषिक लोकांसाठी सर काही आहे का तुमच्या साईडला, की माहिती त्यांना म्हणजे त्यांची जर तयारी असेल, पण त्यांना मराठी कळत नाही, तर तसं काही इन्फॉर्मेशन सेक्शन असणे त्यांच्यासाठी? याच्यामध्ये आपण जे टीच करतोय ते तर आपण मराठीमध्ये टीच करणार, पण आपल्याकडे हो. जे काही मटेरियल आहे, मार्केटिंग मटेरियल असेल, नोट्स असतील किंवा काही इन्फॉर्मेटिव्ह टेक्स्ट असतील किंवा इन्फॉर्मेटिव्ह काही बॅनर्स असतील, तर ते आपण मॅडम गुजराती लोकांना पण पाठवू शकतो, गुजराती वाल्यांना पण त्या त्या भाषेमध्ये ते देऊ शकतो. टेक्स्टची इन्फॉर्मेशन असेल, पोस्टची इन्फॉर्मेशन असेल, नोट्स असतील, पीडीएफ असतील, या सर्व गोष्टी आपण तुम्ही गुजरातीमध्ये द्या, राजस्थानी भाषेमध्ये द्या, हिंदीमध्ये द्या, इंग्लिशमध्ये द्या, कोणत्याही भाषेमध्ये कन्व्हर्ट करून मिळतात. कारण मी म्हणजे परवाच माझ्या एका संपर्कातल्या मुलीला म्हणजे जे कॉलेज गोईंग आहेत, तर तिला सांगितलं, तर ती बोलते की पूर्ण मराठी असेल तर मला जमणार नाही, तर त्यांना रिक्वेस्ट कर, मला म्हणजे तयारी आहे यायची, पण ते तिला फक्त हिंदीमध्ये पाहिजे, म्हणजे जे आपलं असं सेशन आहे ना ते तसं. Yes. आलं माझ्या लक्षात. बट मॅडम आपल्याकडे काय आहे, की आर-एस-ची सुरुवात करून मी तुम्हाला सांगितले 1 ते 1.5 महिना पण नाही झाला आय थिंक. बरोबर आहे. बरोबर. मग आपल्याला त्या लेव्हलवरती काम करायचं. आपल्याला गुजरातमध्ये पण कोर्स लॉन्च करायचा आहे. मग गुजरातमध्ये तर मराठी नाही चालणार. बरोबर. पण एक आता इव्हन जर पाहायला गेलं तर आर-एस-ची सुरुवात जर 1-1.5 महिन्यातच झाली आणि आताच जर आपण हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, गुजरातीमध्ये जर लॉन्च करायचा विचार केला तर ते खूप घाई होईल, बंद पडेल. Nokiaसारखी आपली स्थिती होईल. आपल्याला लाँग बरोबर. टर्म चालायचं आपल्याला कायम जायचंय. आपल्याला मध्येच नाही सोडायची किंवा मध्येच नाही बंद करायचं. मग आपण घाई करून नाही चालणार. अगोदर आपल्याला मराठवाडा म्हणजे अगोदर आपल्याला पुणे असेल, मराठवाडा असेल, इथपर्यंत पोहोचायचंय. नंतर महाराष्ट्रामध्ये, नंतर मग आपण महाराष्ट्राच्या बाहेर पण जाणार आहे. इव्हन ऑल इंडियाचा प्लॅन आहे आपला. त्यावरती कामही चालू आहे. बट ही खूप घाई होईल. आणि असं त्यांना हो म्हणून त्यांना पण तुम्ही घेऊ नका, की नाही, नाही होणार आहे, तुम्हाला मिळेल, असं आश्वासन तर बिलकुल देऊ नका. सध्या तर मराठीच आहे म्हणायचं. पुढं आमच्या यावरती काम चालू आहे. पण ते कधी होईल ते मी नाही सांगू शकत. क्लिअर सांगा. ठीक. सर आणि अजून एक आहे, की म्हणजे आर-एस सखीच्या याच्यात तुम्ही सांगतातच आहे एक म्हणजे माझं ते 4th-5th सेशन होतं त्या दिवशी. पण एक असं की जे ऑनलाईन क्लासेस वगैरे घेऊ इच्छितात, तर त्यांच्यासाठी ती सेटिंग वगैरे कसं काय असतं हे पण तुम्ही सांगू शकाल त्याच्यात, की म्हणजे नाही? हे मला जरा थोडं सांगाल का? कशामध्ये म्हणताय मॅडम? मला परत सांगा प्रश्न. म्हणजे आता हे कसं जे काय आपण मोबाईल आणि टेक्निकल याचं आपण नॉलेज घेतोय, बरोबर आहे? तर ऑनलाईन सेशन्स जे लोकं घेतात ना, ती सेटिंग्स वगैरे म्हणजे जसं आता तुम्ही क्लास घेताय, तर काही येस. ठिकाणी मला ती सेटिंग आणि मग त्याला मॅनेज कसं करायचं, हे थोडं याच्याबद्दल नॉलेज पाहिजे होतं. तर ते तुम्ही मग ऐका ना, म्हणजे त्याच्यामध्ये 2 सेशनमध्ये घ्याल? 2-3 गोष्टी आहेत, की जे लाईव्ह सेशन घ्यायचे, ऑनलाईन सेशन घ्यायचे, त्याच्यामध्ये फक्त Zoomचंच सांगायचंय, YouTube लाईव्हचं पण सांगायचंय, Facebook लाईव्हचं पण सांगायचंय, कशाचं सांगायचं? म्हणजे हा फक्त माझा पर्सनल प्रश्न आहे. पण हेच जर असं त्याच्यात असणार आहे का मला विचारायचं जर आणि नसेल तर तुम्ही घेऊ शकाल का? एक रिक्वेस्ट होती. बघू आपण यावरती विचार करू. Zoomचे सेशन जर तुम्हाला घ्यायचे असतील, तर मे बी मी एखाद्या सेशनमध्ये ते सांगेल, की काय-काय किंवा हं. एक सगळ्यात सोपं, तुम्ही स्वाती मॅडमला कॉल करा. स्वाती मॅडमला बरं. म्हणा, की मॅडम तुमच्याकडे Zoomचे सेटिंग्ज आहेत, त्याचे व्हिडिओज आहेत मॅडमकडे. कारण आपल्याकडे जे काही टीचर काम करतात महिला, टोटल महिला आहेत आपल्याकडे आणि त्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून आपल्याकडे सर्व स्टाफ काम करते. मग त्यांना मॅडमने व्हिडिओ आम्ही ऑलरेडी शूट केलेले आहेत ते. म्हणजे परत हा वेळ वाचण्यासाठी. तर ओके, तुम्ही मे ओके. बी एकदा चालेल. स्वतः मॅडमला कॉल करा आणि माहिती घ्या, की मॅडम ते व्हिडिओ मला भेटू शकतील का, की जे Zoomची सेटिंग्ज आहेत. Zoomवरती क्लास कसे घ्यायचे, त्याच्या सेटिंग काय करायच्या, हे सर्व व्हिडिओज आहेत. मे बी ते जर चालेल. मॅडमच्या मोबाईलमध्ये असतील, तर मॅडम तुम्हाला पाठवून देतील. सर आणि हे शेवटचं, की टीचिंगचं जे काही तुमचं असणार आहे ना, तर त्याच्यासाठी मी इंटरेस्टेड आहे. जर तेव्हा कधी असेल काही, तर मला सांगा नक्की. येस, येस. ओके. डेफिनेटली. थँक यू.
चला थांबवूयात, कारण यानंतर मला पण क्लास आहे. ठीक आहे, चलो. आय थिंक समजलं असेल सर्वांना सेशन.